नमस्कार मित्रांनो, मी राज सारंग। आज मी काही कामासाठी उल्हासनगर येथे आलो होतो आणि उल्हासनगरच्या मार्केटमध्ये जे काही वातावरण आज आहे, उद्या राम मंदिरात आपल्या रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्यानिमित्ताने आज उल्हासनगरमध्ये जे काही वातावरण आहे ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे उल्हासनगर मार्केटमध्ये। चला तर मग बघूया। आपण पाहू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे भगवे ध्वज लावलेले आहेत। प्रत्येक ध्वजावर जय श्रीराम असं लिहिलेलं आहे। प्रत्येक दुकानांमध्ये हार, तोरणं, रांगोळी अशा प्रकारचं सजावटीचं साहित्य विक्रीसाठी ठेवलेलं आहे। उल्हासनगरचं हे होलसेल मार्केट आहे। कर्जतपासून सर्व व्यापारी इथे आपल्या दुकानासाठी माल घेण्यासाठी येत असतात। खरं तर आता कुठला सण नाही आहे, परंतु दिवाळीमध्ये ज्याप्रमाणे या मार्केटमध्ये गर्दी असते त्याचप्रमाणे आजसुद्धा ही गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण उद्या 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्यानिमित्ताने सर्व नागरिक खरेदीसाठी इथे मोठ्या उत्साहाने बाहेर पडले आहेत। सर्व रिक्षा आणि खाजगी वाहनांना अशा प्रकारचे भगवे ध्वज लावण्यात आलेले आहेत। आकाशकंदील, रंगरांगोळी आणि रोषणाईचं जसं साहित्य दिवाळीत आपण घेतो त्याचप्रमाणे आता देखील हे सर्व साहित्य घेण्यासाठी लोक मोठ्या उत्साहाने या दुकानांमध्ये गर्दी करत आहेत। आपल्या देशामध्ये पुन्हा एकदा दिवाळी साजरी होणार आहे। देशातील प्रत्येक हिंदूसाठी हा मोठा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे। उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य संचारलं आहे। प्रभू श्रीरामांचा कलियुगातील 500 वर्षांचा वनवास आता संपुष्टात आला आहे आणि उद्या मोठ्या थाटामाटात अयोध्येतील मंदिरामध्ये त्यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। याचा सर्व देशवासियांना सार्थ अभिमान आहे। उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी अयोध्या नगरी तर सजली आहेच, पण संपूर्ण देश उद्याच्या कार्यक्रमासाठी सज्ज झाला आहे आणि संपूर्ण आपला देश राममय झाला आहे। सगळीकडे श्रीरामाचे ध्वज लागले गेले आहेत, विजय यात्रा निघणार आहेत। संपूर्ण देश उद्याच्या या सोहळ्यामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होणार आहे। बोला प्रभू रामचंद्र की जय, बोलो जय श्री राम।